Hallelujah.
आभास का
कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा शिका दिली वांगू दिले स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्व गुण विणली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे काम कर्मा विद्या त्रिगुण पंचभूतानी विणली रे रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विणली रे नवाई ठाई फाटून गेली ती आम्हाशी झाली रे ऋषी मुनी गाता मुखे नाम झाता संध्या वृत्ती विरली रे परपमा देव विठ्ठले तत्तविवृत्ती मुरली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हाशी काळजी वांगुली रे पांडुरंगा चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम आयुष्य देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे तिरस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह धरो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा भेरू आता माझे दंड
तुमच्या संत चरणासी. कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हा शिका दिली वांगुडी रे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबाराय यांचा हा अभंग सेवेकरता मी घेतला आहे. कोणी म्हणेल ज्ञानोबारांचा अभंग घेण्याचं काय कारण, तर चालू असणारं वर्ष हे ज्ञानोबारांचं 750वं जन्मोत्सवाचं वर्ष आहे. हे एक निमित्त आहे आणि सर्व संप्रदायाचा पाया ज्यांनी घातला ते म्हणजे ज्ञानोबा आहे. या वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे भक्कम पाया ज्ञानोबा आहे. श्री संत बहिणाबाई शिवूरकर एका अभंगामध्ये भागवत धर्माचं मंदिर उभं करतात. या मंदिराचा भक्कम पाया म्हणजे ज्ञानोबा आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया. अत्यंत भक्कम असा पाया म्हणजे ज्ञानोबा आहे. आणि ज्या इमारतीचा पाया भक्कम असतो ना, ती इमारत डगमगत नाही, चांगल्या प्रकारे उभी राहते. म्हणून भक्कम पाया म्हणजे ज्ञानोबा आहे. पुढे चला, नुसतं भक्कम पाया असून चालत नाही, त्याला खांबही पाहिजे. मग या वारकरी संप्रदायाचे भागवत धर्माच्या मंदिराचे खांब कोण आहे? जनार्दन एकनाथ खांबदिरा भागवत नाथ महाराज हे या भागवत धर्माच्या मंदिराचे खांब आहेत. मंदिराचं बांधकाम चालू आहे. मग काय करावं लागतो? प्रसार करावा लागतो, प्रचार करावा लागतो, देणगी गोळा करावी लागते. मग या प्रसार प्रचाराची जबाबदारी नामदेवांनी आपल्या शेवा घेतलेली आहे. नामातायाचा किंकर तेने केला हा विस्तार. पंजाब गुमानपर्यंत वारकरी संप्रदायाची पताका प्रसार प्रचार नामदेव महाराजांनी केला. असे नामदेव महाराज म्हणजे प्रचारक आहे. पुढे चला, मंदिराचं काम कधी पूर्ण होतं? ज्यावेळेस त्यावर कळस ठेवला जाईल. मग त्या कळसाच्या ठिकाणी कोण आहे? तुका झाला शे कळस. कलशाच्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय आहेत. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. सावकाश नाही, घ्या उरकून. नकळे दिवस ती राती, सतत घड्याळाकडे पाहती. किती वाजले? त्या कळसाच्या शेजारी असणारी जी ध्वजा आहे, पताका आहे, बहिणाबाई म्हणतात ती पताका म्हणजे मी आहे. बहिणी फडकती ध्वजा संकीर्तन केले होजा. असे ज्ञानोबा आहे ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला. नव्हे वेगवेगळ्या संप्रदायाचे, वेगवेगळ्या पंथाचे सगळे महात्मे एका भागवत धर्माच्या मंदिराच्या ठिकाणी नव्हे या भगव्या पताका खाली ज्ञानोबांनी गोळा केले. मोठी ज्ञानोबांनी क्रांती केली. ज्ञानोबांनी सगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या पंथाचे वेगवेगळे संत सांप्रदायिक सगळ्यांना भागवत धर्माच्या या पताकाखाली एकत्र केलं. जयाने घातली मुक्तीची गवादी, मेळवली मांदी वैष्णवांची. सगळ्या वैष्णवांना एकत्र केलं. हे ज्ञानोबांनी फार मोठी क्रांती केली. आज या ठिकाणी सगळे वैष्णव एकत्र आलेले. मला वाटतं
इतकी महाराज मंडळी एका कीर्तनात उभे राहणं शक्य नाही. हे सगळं श्रेय हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू अलोने महाराज यांच्याकडे जातं. इटांनी ही सगळी वेगवेगळ्या फळावरची वेगवेगळ्या संस्थानाशी निगडीत संबंधित असणारी मंडळी, वेगवेगळ्या स्वभावाची सगळी मंडळी एकत्र आणायची एवढं सोपं नसतं बुवा. एक बुवा सांभाळायचं म्हणजे हत्ती सांभाळल्यासारखं आहे. पण अशाही ठिकाणी सगळ्यांची मनधरणी करणं, त्यांना एकत्र आणणं एवढं सोपं नाही. या ठिकाणी मोठमोठे महात्मे टाळ घेऊन उभे आहेत. या ठिकाणी उभे राहिलेले जे टाळकरे ते बहुतेक कीर्तनकार आहेत बरं का. एक बुवा दुसऱ्या बुवाच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. पण इथं चित्र वेगळं आहे की सगळे महाराज मंडळी टाळ घेऊन उभे आहेत. त्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण वर्षाबा आहेत, दिगंबर महाराज आहेत, आमचे योगेश महाराज आहेत, तिकडं गणपत महाराज आहेत, उबाळे आमचे मच्छिंद्र महाराज आहेत, वांगी संस्थांची सगळी मंडळी, त्यांच्याबरोबरची सगळी मंडळी आहेत. मृदंग वादक आहेत. बऱ्याच ठिकाणी आम्हाला पखवाजे मिळतात, पण कसे महादेवाच्या खुर्ची. आपण कसली चाल म्हणा, खाईची म्हणा, नाहीतर जलधुमाळी म्हणा, त्याचा बोल ठरलेला असतो. दुखतंय कुब्यात जंपा कुंभा, त्याला आपल्या मागे येता येत ना, आपल्याला त्याच्या मागे जावं लागतं. आणि मंडळी शिकलेली आहे, अभ्यास केलेला आहे, नवीन भासलेली आहे, त्याशिवाय येत नाही वाजवायला. बा अभ्यास करावा लागतो, त्याशिवाय येत नाही. ही सगळी मंडळी वादक चांगली आहे. आणि ऐकणारा सगळा समाज म्हणजे प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुगळाची तशी भक्ती म्हणून बोलत तरी गंगावती स्वीकारणार की ज्ञानोबाला म्हणतात. त्या पद्धतीनं हे ज्ञानोबाचा अभंग घेण्याचं हे महत्वाचं कारण आहे. मी सकाळी आल्याच संजय महाराजांना विचारलं, वा माऊलीचा अभंग घेतला तर चालेल का? काही ठिकाणी पद्धत असते, तुकोबारांचा अभंग समचरण दृष्टी किंवा सुंदर ध्यान अभंग घ्यावा, अशी पद्धत आहे. प्रत्येकाची वेगवेगळी परंपरा पद्धत आहे. पण महाराजांनी सांगितलं इथं कुठलाही संकोच बाळगू नका, तुम्हाला जो अभंग घ्यायचा आहे तो आपण घ्या. म्हणून मुद्दाम म्हणून हा अभंग घेतलेला आहे. अभंग बहुतेकाच्या पाठातील नाही, पण हा अभंग ज्ञानोबारांचा आहे. ज्ञानोबारांची अभंग गाथा आहे, ते बऱ्याच लोकांना माहिती नाही की ज्ञानोबारांची जशी ज्ञानेश्वरी आहे तशी ज्ञानोबारांची अभंग गाथा देखील आहे. त्यामध्ये 1000 अभंग आहे. पण त्यामध्ये काही संशोधन होऊन आमची हरिभक्तीपरायण गाथामूर्ती देवेंद्र बुवा निढाळकर यांनी 250 अभंग नवीन शोधलेले आहेत. त्याकरता 4000 हस्तलिखित त्यांनी पाहिली आणि त्यातील धांडोळा घेऊन पाहिली पुराणे धांडोळाली दर्शने असे 250 अभंग त्यांना सापडले. आणि या 1000 अभंगामध्ये हे 250 अभंग समाविष्ट करून ज्ञानोबारांची संशोधित गाथा त्यांनी प्रकाशित केली. आणि त्या अभंग गाथेचं काही दिवसापूर्वीच सिंहगडाच्या पायथ्याला डोंजे या गावी मोठ्या दिमाखात भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये ज्ञानोबारांच्या गाथ्याचं पारायण झालं. विशेष त्या सप्ताहाचं वैशिष्ट्य हे होतं की सकाळच्या सत्रामध्ये कीर्तन आणि संध्याकाळच्या सत्रामध्येही कीर्तन, दुपारी प्रवचन. कीर्तनाला सकाळच्या, संध्याकाळच्या आणि प्रवचनाला ज्ञानोबारांच्या अभंगावरच बोलायचं असं त्यांनी सगळ्यांना सांगितलं. आणि त्या पद्धतीनं सगळ्या महाराजांनी अगोदर अभ्यास करून नंतरच उभे राहिले कीर्तनाला. नवीन अभंगावर बोलायचं म्हटलं की अभ्यास करून पाहून या ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा दे जाण फळ त्याचे. म्हणून असे ज्ञानोबारांच्या अभंगावर मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. हा अभंग ज्ञानोबारांचा आहे. ज्ञानोबा अभंगाच्या द्वारा भगवान परमात्म्याच्या सगुण स्वरूपाचं वर्णन करतात. पण ते सगुण स्वरूपाचं वर्णन करत असताना माझी भोंगडी कशी आहे याचे वर्णन आहे आणि जीवाची भोंगडी कशी आहे याचे वर्णन आहे. भगवान परमात्म्याचं स्वरूप कसं आहे आणि जीवाचं स्वरूप कसं आहे हे दोन्ही या अभंगामध्ये ज्ञानोबारांनी चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे. या अभंगाच्या द्वारा ज्ञानोबा भगवान परमात्म्याशी
सलगीचं भांडण करतात विठाला. अभंग ज्यांचा शिवेला घेतलाय अशी ज्ञानोबा म्हणजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आहे. कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, असे ज्ञानोबा आहे. प्रस्तुत अभंगातून भगवान परमात्म्याशी सलगीचं भांडण करतात. पुढे चला. ज्ञानोबा म्हणजे कोण आहे? ज्ञानोबा म्हणजे अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. अनाथाची माय एका जनार्दने पाय वंदितसे न पाहे अतिकुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. अशा ज्ञानोबांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सर्व वैष्णवामध्ये सगळ्या वैष्णवांनी जेवढे जेवढे संत महात्मे होऊन गेले ज्ञानोबांच्या नंतर त्या सगळ्या महात्म्यांनी ज्ञानोबांचं तोंड भरून वर्णन केलं. सगळ्या संत महात्म्यांनी आणि सगळ्या संतांनी ज्ञानोबांना मोठं म्हटलेलं आहे. ज्ञानोबा म्हणजे वैष्णवामध्ये सगळ्यात मोठे आहेत. ज्ञानदेव वैष्णव
ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा स्नानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले आले हरिदासाची थाट कळी काळा नाही वाट विठ्ठल नामे करते मोहाट भक्ता वाट सापडली ज्ञानोबा आहे. आता काय बहुतेक कीर्तनकार कीर्तनामध्ये चौकडी एकही प्रमाणे येऊच देत नाही का त्याच पाठ नसतं अशी पद्धत आहे. पाठ सगळं म्हणायची भानगडच नाही. फळावर आजही सगळीकडं चौकडी प्रमाणे म्हटली जातात कारण पाठांतर असणारी मंडळी असतात. गोई पाठाचाच असला पाहिजे त्याशिवाय त्याला म्हणता येत नाही. असो असे ज्ञानोबा आहे मोठे वैष्णव आहेत आणि त्यांचा अभंग सेवेकरता घेतला आहे. ज्ञानोबा आहे प्रस्तुत अभंगातून भगवान परमात्म्याशी भांडण करतात पण ते प्रेमाचं भांडण आहे. संसारातही भांडण आहे आणि परमार्थातही भांडण आहे. संसारामध्ये भांडण आहे नवरा बायकोचं भांडण होतं पण ते वेगळं आणि संत महात्मे भगवान परमात्म्याशी जे भांडतात ते प्रेमाचं भांडण वेगळं. संसारातलं भांडण कसं असतं तेवढ्या पुरतं असतं. ते काय झालं दोन मित्रांचं लग्न झालं दोघांची कुटुंब आली सगळं झालं आणि संसार सुरू असताना एकाचं नाव राम आणि एकाचं नाव श्याम. राम श्यामकडे आला आणि म्हणाला अरे श्याम कसं काय चाललंय संसार बरा चाललाय ना. अरे बरं 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 अरे बरं कसं काय अरे बरं म्हणून चालायचं का ह्याचं बरं नसतं ना म्हणून त्याला बरं म्हटलेलं आवडत नाही. बरं म्हणून चालायचं बर बर मग ह्याला बरं वाटतं. म्हणजे कसं काय चाललंय श्याम म्हणजे आमचं हसून खेळून चाललंय. कसं चाललंय हसून खेळून चाललंय. म्हणजे कसं हसून खेळून चाललंय तुझी वहिनी समोर स्वयंपाक करत असते स्वयंपाक घरामध्ये आणि तिला जर का राग आला तर आपल्याकडे पद्धत आहे डायरेक्ट नवऱ्याला जाऊन मारता येत नाही. मारता येतं आमच्याकडे तर नाहीत मारत तुमच्याकडे कसं आम्हाला माहित नाही. डायरेक्ट नवऱ्याला मारता येत नाही मग काय करायचं त्याचं नाव असतं अशा तांब्यावर वाटीवर ताटलीवर उलतण्यावर आणखी भांड्यांवर त्याचं नाव असतं. मग काय करतात बाहेर त्या भांड्यावर राग काढतात आढळतात आपडतात वगैरे. मग ती काय करते स्वयंपाक करत असताना तिला जर का राग आला तर ती काय करते जागेवर बसून मला उलटानं फेकून मारते. ते उलटान जर का मला लागलं तर ती हसते आणि हुकलं तर मी हसतो. असं आमचं हसून खेळून चाललंय. सांसारिक जीवनामध्ये असे प्रसंग अनेक लोकांवर येत असतात की त्यांना समजून घ्यावं लागतं नाही का सांभाळून घ्यावं लागतं. कुटुंब योग्यच मिळेल असं नाही सगळ्यांना. मग तुकोबरा वर्णन करतात कर्कशे संगती दुःख उदंड भजिती. बहुतेक वारकऱ्याच्या वाट्याला असलाच माल असते बर का. योगेश बाबा तुमचं बरं आहे लांब आहे ते बरं आहे त्या भानगडीत नाही तुम्ही. पण एखाद्याच्या घरी जावं की नाही घरचं वातावरण कसं आहे हे आपल्याला काही माहिती नसतं. आणि मग एका गावामध्ये दीड भागामध्ये बरं का गणपत महाराज तुमच्या भागामध्ये कीर्तनाला आलं होतं आणि आमचे गुरुबंधू त्याच गावातील कीर्तनाला सुरू व्हायला उशीर झाला. 9चे कीर्तन 9:30 वाजल्या सुटायला उशीर झाला. कीर्तन संपल्यानंतर त्याच गावातले माझे गुरुबंधू मला म्हणू लागले महाराज आपली इतक्या वर्षांनी पाठाला असतानापासून आता पहिल्यांदाच गाठ पडते 25-30 वर्ष होत आली आपली गाठ भेट नाही काय नाही. म्हणजे आता तुम्ही सकाळी लवकर जाणार आहात तर आता चहा पाणी घ्यायला चला. अरे बाबा रात्रीचे 12 वाजून गेले ते काय चहा पाणी घ्यायची वेळ नाही नको. पण तो काय काय तर गुरुबंधूचं नातं तर त्याच्या घरचं वातावरण मला काय नाही. तो पुढं मी मागे निघाल्यानंतर घराच्या जवळ आल्यानंतर त्याने वसरीवर घोंगडं टाकलं. घोंगडं मी बसलो. याने काय केलं दारात हाक मारली. अगे उठ. त्याने एवढं मोठ्याने हाक मारली का नाही मला माहिती नाही पण मी मोठ्याने हाक मारली का काय कायचे कळस खाली पडायला लागले. मी जागभाव म्हणून
अरे उठ उठ म्हटल्यावर ती आतून जगदंबाच जागी झाली आणि ती म्हणू लागली, काय होय तुमचं रोजचं? हा, आम्ही असं काम धंदा आटोपून पडलो की तुमची रोजची कटकट आहे. ती रोजच्या सारखं लागली बोलायला. हा म्हणतो बाहेरून, अगं हळू बोल. हा, ती म्हणते, मला काय कुणाची भीती आहे का? हळू काय बोलते? अगं तसं नव्हे, पंढरपूरचे महाराज आले. मग ती म्हणते, पंढरपूरचे महाराज कशाला आले? मग हा बाहेरूनच बोलतोय, ती आपणच बोलते, हे सगळं मी ऐकतोय. म्हणजे पंढरपूरचे महाराज आहेत, गुरुबंधू आहेत. सकाळी त्यांना जायची गडबड आहे. आम्ही 4 वर्ष एकत्र राहिलोय. काहीतरी चहा पाणी द्यावं म्हणून त्यांना घरी आणलेलं आहे. ती म्हणते, काव रात्रीचे 12:30 वाजले, चहा पाण्याला महाराजाला घरी घेऊन यायची काय वेळ? तुम्हाला काय अक्कल? एवढं गप्प बसावं का नाही? ती म्हणते, तुम्हाला नसे ना का त्या महाराजाला तरी? मी म्हटले, बुवा तुझा चहा वाचला. तो माझ्या जवळ आला आणि म्हणू लागला, अहो जरा तोंडाने फटका आहे, मनाने लई निर्मळ आहे. म्हणलं आता जोड्याने हाणायचं राहिले. व्यवहारातलं भांडण अशा पद्धतीचं असतं, पण संतांचं भांडण अशा पद्धतीचं नाही. ज्ञानोबरांनी गाथ्यामध्ये भगवान परमात्म्याचं आणि आईसाहेबाचं भांडण सांगितलेलं आहे. भगवान पंढरीनाथाचं विठ्ठल रुक्मिणीचे भांडणी कोण करी बुधावणी. विठ्ठल रुक्मिणीचे भांडणी कोण करी बुधावणी. विठ्ठल रुक्मिणीचे भांडणी कोण करी बुधावणी. रुक्मिणी माता यांचं भांडण या अभंगामध्ये ज्ञानोबा सांगतात, विठ्ठल रुक्मिणीचे भांडणी कोण करी बुधावणी. त्यांना कोणी समजावणार? तया विठ्ठल चरणी शरण ज्ञान देवा कैसा जाना सर्वेश्वरू म्हणून साना थोरू. याच्या स्वरूपाचा निर्धार कोण जाणे? याच्या स्वरूपाचं वर्णन कोणाला सांगता येईल? असा हा भगवान परमात्मा आहे. म्हणून ज्ञानोबा आहे प्रस्तुत अभंगातून भगवान परमात्म्याशी सलगीचं भांडण करतात. संत महात्मे देवाशी भांडतात. ते भांडण्याकरता अधिकार असावा लागतो. तो अधिकार सेवेनं प्राप्त होतो. तो अधिकार सेवा केल्याशिवाय भांडता येत नाही. बुवा जर तुम्ही सेवाच नाही आणि लागला भांडायला तर म्हणतील, बुवा उलकटी उचला निघा. पण जर सेवा असेल तर भांडण्याचा अधिकार असतो. संत जनाबाई यांची सेवा प्रत्येक अवतारातली आहे. कृतयुगी नामा प्रल्हाद पै झाला, तंबी अवतरला नरहरी. त्रेतायुगी नामा अंगद वानर वेशी, रामे परमपुरुषी आलिंगेला. द्वापारी हा नामा उद्धव घन. श्रीकृष्ण जग जीवन नवे संगे, दलित नामदेव विठ्ठल चिंतनी. त्याचे सेवे लागी जन्मली दाशी जनी. अशा श्री संत जनाबाई प्रत्येक अवतारामध्ये त्यांची सेवा आहे. कृतयुगामध्ये आहे, त्रेतायुगामध्ये आहे, द्वापारात आहे, कलित आहे. अशा संत जनाबाई पण त्या म्हणतात, देवा मी तुझी काही सेवा केली नाही केली तुझी सेवा. दुःख वाटे माझ्या, दुःख वाटे माझ्या
सेवा आहे चहुयुगाचा नामा उभा कीर्तनी, चहुयुगाचा नामा भक्त नामा उभा कीर्तनी, त्याचे सेवे लागी जन्मदी दाशी जणी. अशा संत जनाबाई त्यांनी म्हणावं, नाही केली तुझी सेवा दुःख वाटे माझ्या जीवा. प्रत्येकाची सेवा असून असे महात्मे म्हणतात, आम्ही तुझी काय सेवा केली नाही. आणि आता कुठं आपल्या 10-5 वाऱ्या झाल्या की लगेच लोक आम्हाला विचारतात, तुमच्याकडनं माळ घातली, तुम्ही कीर्तना सांगितलं, तुकाराम महाराज घ्यायला विमान आलं, आम्हाला कधी येणार आहे. थांब, तुला येतंय, थांब जरा. तुझ्याकरता नव्या काठीचं आणि चौथे खांदा करी, ते तुझ्याकरता विमान आहे. आपण तुकोबरांच्या ओळीला जाऊन बोलू शकत नाही, आपला अधिकार तेवढा नाही. संत महात्म्यांचा अधिकार आहे देवाला भांडण्याचा. ज्यावेळेस जनाबाईवर खोट्या चोळीचा आळ आला आणि भगवान परमात्मा दररोज जनाबाईकडे जायचे सेवा करण्याकरता. जळी संगे जळी देव ते कोणिया तिचा भाव. भगवान परमात्म्याने सगळी सेवा जनाबाईवर करू लागायो. आणखीन सांगू का, याच्या पुढे जनाबाईच्या डोक्यातल्या उवासवर देवणी मारावे. काय त्या उवाचं भाग्य असेल हो, जनाबाईच्या डोक्यातल्या उवासवर देवणी मारावे. तेवढा अधिकार आहे महात्म्यांचा. आणि अशा संत जनाबाईने जर झाडलोट केली तर ते कचरा उचलायचं काम देवाने करावं. म्हणा म्हणा झाडलोट ऐसा भक्ती शिवला हेच काम हे करू लागला. यांचीच ती अभंग यांच्याकडूनच ऐकलेलं आहे कॅसेट मध्ये. जे असं आहे त्याला सांगायला पाहिजे, आपलं नाव खपवायचं नाही पण लोकांना असं नाव आहे दुसऱ्याचं ऐकायचं आणि आपलं नाव खपवायचं. हे म्हणजे आम्हीच केलं. अरे तुला काय येत आहे, पण ज्याचं आहे त्याचं सांगणं नाव हे कर्तव्य आहे. विठाला अशा संत जनाबाई यांच्याकडे भगवान परमात्म्याने सगळ्या प्रकारची सेवा करावी. आणि एके दिवशी भगवान गेले आणि जळू लागले. सुंदर माझे जाते गे बहुत ओव्या गाव कौतुके तो भगवान परमात्मा आले आणि भगवान परमात्मा आळवल्याबरोबर भगवान धावत येतात. जनाबाईवर जळू लागले आणि भगवान तिथंच झोपले. पहाटेची वेळ झाली. पुजारी मंडळी काकड्या करता आली. भगवान मंदिरात नाही. मग भगवान परमात्म्याने आपला लाखो रुपये किमतीचा शेला जनाबाईच्या झोपडीत ठेवला आणि जनाबाईंची असणारी गोधडी वाकळ, ती वाकळ घेऊन भगवान धावत निघाले. देव तातडी निघाले, वाकळ घेऊन पळाले. भगवान महाद्वारातून पळत पळत
जाऊन विटेवर जाऊन उभा राहिले आणि पुजारी मंडळी काकड्या वळत असताना त्यांच्या लक्षात आलं की रात्री लाखो रुपये किमतीचा शेला आपण भगवान परमात्म्याच्या अंगावर घातलेला तो काही दिसत नाही. इथं तर गोधडीच आहे. ही कुणाची गोधडी आहे? चौकशी केली आणि शिपाई पाठवल्यानंतर तो असणारा लाखो रुपयाचा किमतीचा शेला जनाबाईच्या झोपडीत सापडला. पूर्वीचा काळ असं फोन करूनही मोकळे फिरणारे आतासारखं पूर्वी नव्हतं. सापडला ना लगेच फसावं. जनाबाईला नेण्याकरता शिपाई पाठवलेले काढण्या लावलेले. चंद्रभागे रविला शूळ जणी सण्यावया आले मूळ. जनाबाईला नेण्याकरता शिपाई आले. हे काय इच्छा तुमची? म्हणजे ज्याच्यामुळे हा प्रसंग माझ्यावर आला ना त्या भगवान परमात्म्याचे एकदा दर्शन घेऊ द्या. आणि मग महाद्वारात त्यांना आणलं गेलं आणि मग महाद्वारात आल्यानंतर मात्र जनाबाईचं राग आणावर झाला आणि जनाबाईने शेलक्या शब्दामध्ये देवाला शिव्या दिल्या. अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या तुझी रांड रणकी झाली जन्म सावित्री चुडाली आली तुझे गेले तुला पाहुणे का गडे गेरा होणे अंगणी शिव्या देते दाशी जणी. आणि जनाबाईने शिव्या द्यायला सुरुवात केली की भगवान खरखर खरखर हसताय. का? शिवेचा अधिकार आहे तेवढा. संतांनी दिलेल्या शिव्या देखील देवाला आवडतात. हसत असे शिव्या कसे शिव्या देतात त्या गवळणी मरता जप ध्यानी न बोले तो. भगवान परमात्मा शिव्या देता सुखी हसत असे तोंडाकडे त्याच्या आहे कौतुके शिव्या देता सुखी हसत असे. भगवान परमात्मा त्यांच्या शिव्या दिल्या तरी भगवान परमात्म्याला हसू येत. आपण भजन केलं तरी ते देवाला आवडतं की नाही शंका आहे. पण संतांची त्या मागे शिव्या देण्याच्या मागे अधिकार आहे सेवा आहे. म्हणून भगवान त्यांच्या सेवेने संतुष्ट होतो. शिव्या दिल्या तरी भगवान परमात्म्याला अंगावर फुलं पडल्यासारखं वाटतं. म्हणून असे संत महात्मे जनाबाईचा अधिकार काय आहे हे देवाने सगळ्या समाजाला दाखवून दिलं. तर त्या शिळाचे झाले पाणी म्हणे नामयाशी जणे. जनाबाईचा अधिकार सगळ्यांना भगवान परमात्म्याने दाखवून दिला. या प्रसंगामध्ये मला एवढं सांगायचं आहे की संत महात्म्यांना अधिकार आहे भांडण्याचा आणि ते देवाशी भांडू शकतात. का? सेवेचा अधिकार आहे म्हणून. आणि हे प्रेमाचं भांडण आहे. ज्ञानोबा म्हणतात प्रेमाच्या भांडणामध्ये काय असतं? रोषे प्रेम दोन वाटे पर्यंतयाचे प्रेम अधिक वाढतं मग वाढत येणे प्रेमे वाचे भगती महात्मे तरी तुझे पण मनोधर्मे शिवतले नाही. त्यांच्या ठिकाणी तुझेपणा नाही. म्हणून असे भगवत संत महात्मे देवाशी भांडू शकतात. पण त्यांचं जे भांडण आहे ते काय खरं आहे का? खरं नाही भांडण. हे लटका लटका म्हणजे खोटं. लटिका तुका लटक्या भावे लटके बोले लटके असे. संतांचं भांडण हे कसं लटका आहे खोटा आहे. संतांचं भांडण कसं असतं हे सांगतो आणि पुढे जातो. संत महात्मे देवाशी भांडतात पण खोटं खोटं. काय झालं? एका गावामध्ये पाटील आणि त्यांचं कुटुंब दोघच होते घरामध्ये. टिपूची टीका आणि विठोबा रुक्माई. कुंडलिकाचा पत्ता नाही. घरात तिसरं कोणी नाही. पण हे पाटील बुवा असे होते चिपकू. किती चिपकू? आमचे पांडुरंग वैद्य सांगायचे गुरुवर्य बुवा सांगायचे मक्खीचूस. मक्खीचूस कशाला म्हणायचं? तुपात पडलेली माशी 5 वेळा चोखायची आणि 6व्यांदा फेकून द्यायची. अशी माणसं मक्खीचूस. पण तो पाटील होता अशा पद्धतीचा होता. दाणे कापे हात नावडे ते विषयी मान. एकदा का त्याच्याकडे धन गेलं की त्याला काळ्या पाण्याची शिक्षा. बाहेर निघायचं नाही. पण मग त्या ठिकाणी एक गुरव त्यांच्याकडे पीठ मागण्याकरता आला. पूर्वीचा काळ पीठ मागण्याची पद्धत होती. आणि मग अरे
पीठ द्या. आल्याबरोबर त्या पाटलाने विचार केला त्याला पीठ वाढावं लागेल. मग आपण काहीतरी आयडिया केली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून हा इथून निघून जाईल. असं काहीतरी आपण करूया. मग त्याने बायकोला बोलावलं, सांगितलं हे पहा हा होता ठक आणि बायको होती महाठक. हा म्हणतो आपल्या दारात गुरु आलेला आहे, त्याला काहीतरी वाढावं लागेल. असं कर, मी काय करतो आपल्या घरामध्ये तक्की आहे, गादी आहे, उशी आहे, लोड आहे. मी काय करतो त्या तक्क्यावर, गादीवर, लोडावर काठीनं जोरदार मारतो. मारल्यानंतर आवाज झाला की तू फक्त वरडायचं एवढं फक्त तू म्हणायचं. आणि मग बैठकीच्या खोलीमध्ये पाटील बुवा आले, ही बाई आली आणि मग त्या पाटलाने जोराने त्या काठीनं त्या लोडवर तक्क्यावर मारायला सुरुवात केल्याबरोबर ते म्हणते तो गोरा म्हणू लागला, विचार करू लागला. शिमटभर पीठ वाढायसाठी या दोघांमध्ये भांडणं सुरू झाले. चला म्हणले हे गाव घर सोडून जाऊया, दुसऱ्या घरात तरी आपल्याला मिळेल. गुरु गेला निघून पुढं. मग दोघं एकमेकाची प्रशंसा करू लागले. गोष्टाणामचे गुहे लग्नम गर्भहा शांती पाठका परस्परम प्रशंसती अहोरूप महोदय. दोघही तसेच होते, ठक्कन महाठक. तो म्हणू लागला पाटील बायकोला, मी कसं केलं मारल्यावानी. बायको हुशार होती, ती म्हणते मी कसं केलं रडल्यावानी. ते ऐकून गुरु माघारी आला. तो म्हणतो मी कसं केलं गेल्यावानी. याला म्हणतात लटक भांडण उठाला. संत महात्मे असं देवाशी भांडतात, पण त्यांचं भांडण एक खोटं आहे, लटका आहे. संत महात्मे देवाशी भांडत असताना त्यांचं त्या भांडणाच्या मागे प्रेम अधिक आहे. म्हणून संत महात्मे भांडत जरी असले तरी त्यातून द्वेष वगैरे काही निर्माण होत नाही. व्यवहारिक भांडणामध्ये भावाचं भांडण लागले त्यातून द्वेष मत्सर भांडणं वगैरे होतात. जशी व्यवहारात भांडणं आहे जागे करता जमिनी करता वगैरे वगैरे, तसं परमार्थात भांडणं कमी आहेत काय? भरपूर भांडणं. तुझा तंबू अलीकडे आला ज्ञानोबांच्या सोहळ्यात, तुमचा तंबू अलीकडे आला अलीकडे घ्या. दिंडीत चाल दिली नाही मला, मग बोला दिसलो नाही आम्ही. भांडणच आहे. मानाची काल आमची आम्हाला दिली पाहिजे, भांडणच आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये भांडण आहे, पण परमार्थिक क्षेत्रातले जे भांडण आहे त्या भांडणातून प्रेम निर्माण होतं, अधिक प्रेम वाढतं. ज्ञानोबा देवाशी भांडतात, पण हे सलगीच प्रेमाचं भांडण आहे. भगवान एका ठिकाणी म्हणतात की सगळे माझे अंश आहेत. मम एवांशो जीव लोके जीव होत सनातन. सगळे माझे अंश आहेत. मग असं असताना देखील तुका म्हणे कैची किंवा मोठे जीवन निराळा. भगवान परमात्म्याचे सगळेच अंश आहेत. एके ठिकाणी प्रभू रामचंद्र हनुमंतराला विचारलं, हनुमंत तू कोण आहेस? असं विचारल्याबरोबर हनुमंतराव विचार करू लागले, माझा काही परिचय आणणार नाही की काय, असं काय विचारतात? मग हनुमंतराने उत्तर गोड दिलं. हनुमंतराव म्हणतात जीवदृष्टीनं पाहिलं तर आम्ही तुझी अंश आहोत, आणि आत्मदृष्टीनं जर विचार केला तर तुमच्यात माझ्या भेदच नाही. असे आपण दोघे आहोत. जीवदृष्ट्या तू दासोहम, आत्मदृष्ट्या तू दंशकः. ज्ञानोबांनी अशाच पद्धतीचं वर्णन अनेक ठिकाणी केलेलं आहे. आणि मग ज्ञानोबा म्हणतात या देवा आम्ही पण तुझे दास आहोत, सेवक आहोत. म्हणा तू माझा स्वामी.
मी तुझा रंग पाहताना दिसे वेगळीक मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. भगवान परमात्म्याशी हे जसं सलगीचं भांडण आहे तसं ज्ञानोबा आहे प्रतुक अभंगातून देवाशी भांडतात. अरे देवा कानोबा तुझी घोंगडी चांगली आहे आम्हाला अशी वाईट का दिली बरं. कानोबा तुझी घोंगडी चांगली भगवान परमात्म्याशी करतात. हे परमात्मा तुझी घोंगडी चांगली आहे कानोबा तुझी घोंगडी चांगली अर्थात तुमची उपाधी शुद्ध आहे सत्वगुणाची आहे. तुमची घोंगडी कशी आहे तर स्वगत सच्चिदानंद मिळवणे शुद्ध सत्वगुण विरली रे षडगुण गोंडे रत्नजडित तुझं श्याम सुंदर शोभली रे. सच्चिदानंदाने निर्माण केलेली अशी ही जी तुमची घोंगडी आहे स्वगत सच्चिदानंदी मिळवणे शुद्ध सत्वगुण विरली रे शुद्ध सत्वगुणामध्ये विरलेली घोंगडी आणि त्याला गोंडे कोणते लावले षडगुण गोंडे रत्नजडित तुझं श्याम सुंदर शोभली रे. हे षडगुण कोणते ज्ञानोबा हे षडगुण सांगतात ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणावरे वसती म्हणून तो भगवंतो. आपण पंढरपूरला दर्शनाला गेल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिरात आतमध्ये गेल्यानंतर भगवान ज्या ठिकाणी कमरेवर हात ठेवून उभे आहेत त्या ठिकाणी वर जो मकर आहे मकर त्या मकरावर एक अभंगाचे चरण कोरलेला आहे. आगाये षडगुण ऐश्वर्य संपन्न भाग्यवंता अहोरमाकांचा श्री विठ्ठला हे निळोबरांचं प्रमाण आहे. ते प्रमाण तिथं कोरलेलं आहे पण तेवढं पाहायला आपल्याला थांबू कोण येते. पायाला हात लागतो तो परत आपल्या सोळखांबीच्या बाहेर निघाले. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंत वरकड कोठे काही कोठे काही एक आहे सका गुणे संपन्न एक भगवंताची जात एक देवाचे लक्षण असा भगवान परमात्मा आहे. म्हणून महाराज म्हणतात कानोबा तुझी घोंगडी चांगली वांगडी. आता जीवाची घोंगडी कशी आहे हे सांगायचंय पण तत्पूर्वी एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा विठोबा.
कानोबा तुझी घोंगडी सांगली आम्हा शिका दिली वांगुली रे. प्रस्तुत अभंगाद्वारे ज्ञानोबा भगवान परमात्म्या समोर भगवान परमात्म्याशी भांडतात. हे परमात्मा आम्हाला अशी नासकी कुचकी अशी घोंगडी तू का दिली, फाटकी घोंगडी का दिली, जीवाची घोंगडी कशी आहे याचे वर्णन ज्ञानोबाला करतात. काम कर्मा विद्या त्रिगुण पंचभूतानी विनली रे आणि रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. ही आमची घोंगडी कशी आहे देवा, तू आम्हाला दिलेली काम कर्म अविद्या त्रिगुण सत्व रजतम या सगळ्या गुणांनी ती युक्त आहे. काम कर्म विद्या त्रिगुण पंचभूतानी विनली रे. पंचमहाभूत पृथ्वी तेज वायू आकाश हे सगळे पंचमहाभूत या देहात आहेत. पंचभूताचा गोंधळ पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मिळ लाविला सबळ अहंकारच्या पाठी जेथे कामे तो माझे कोण वागवे हे ओझे. तुकोबाला वर्णन करता देहा उसना आणला पाचाचा पिंड हा उसना आणला पाचाचा शेकीला गेजाचा त्याशी देणे म्हणून ते उसना आणलेला केव्हा ना केव्हा द्यावं लागणार. म्हणून महाराज सांगतात की असा हा जो देह आहे पंचभूताने निर्मित आहे. ही अशी पंचभूताची असणारी घोंगडी तो आम्हाला दिलेली आहे देवा. काम कर्मा विद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. त्याच्या ठिकाणी रक्त आहे रेत आहे दुर्गंधी आहे. गुरु रे भुले बुवा आम्हाला पाठामध्ये सांगत असत, अरे बुवा हे आपल्या अंगावर चामडा म्हणून माणसं एकमेकाच्या जवळ बसतात. हे जर चामडं नसतं ना तर माणसं एकमेकाच्या जवळ सुद्धा बसली नसतात. इतकी घाण दुर्गंध याच्या ठिकाणी आहे. शरीर रोगाचे भांडार शरीर दुःखाचे कोठा शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीची थार नाही पवित्र शरीराशी. म्हणून हे शरीर कसा नासक पुचक आहे. म्हणून महाराज म्हणतात रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली तुझी घोंगडी मात्र अतिशय चांगली आहे देवा. त्याच्या ठिकाणी तुमची उपाधी शुद्ध आहे देवा. आम्हाला मात्र तुम्ही अशी आमच्या माग फाटकी घोंगडी दिलेली आहे. आणि मग त्याचं वर्णन ज्ञानोबा करतात की षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विनली रे. षडविकार अस्ति जायते वर्धते परिणमते अपक्षयते आणि विनश्यते हे सगळे षडविकार आहेत. आणि षडवैरी काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे सगळे वैरी आहेत. हे सगळे या शरीरामध्ये आहेत. षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रया आणि विनली रे. आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक हे सगळे ताप ही जणू घोंगडी आम्हाला दिलेली आहे. षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विनली रे. नवा ठाई फाटून गेली तू आम्हाला देवा. आम्हाला अशी फाटकी घोंगडी तू का दिली. किती द्वार आहेत 9. 2 डोळे 2 नाकपुड्या 2 कान 6 झाले का. 1 तोंड 1 मलमूत्र याची 2 किती झाले 9. अशी 9 द्वारी फाटकी असणारी घोंगडी देवा तो आम्हाला दिली. नवा तारे फाटून गेली तिथं आमाशी झाली रे देवा. असं का बरं केलं. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हाशी का दिली वांगुडी रे. ज्ञानोबा म्हणतात
की अशी जी घोंगडी आहे. पण असं जरी असलं तरी ऋषी मुनी महात्मे मात्र त्यांनी जी ध्यान धारणा केली, नामचिंतन केलं आणि मी ब्रह्म आहे का असा त्यांना संशय होता. तो संशय सगळा संपला. ऋषी मुनी गाता मुखी संध्यावृत्ती विरली रे. ज्ञानोबाला म्हणतात हे जे ऋषी मुनी महात्मे त्यांनी भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, नामचिंतन, ध्यान धारणा केली आणि त्यांना असा संशय झाला की मी ब्रह्म आहे की नाही. तर त्या संशयाचा तो संशय संपला. संध्याच्या सुकल्या घाटी झालो पोटी शीतळ किंवा विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः श्वेत्याच्या कर्माने दृष्टी परावरी. भगवान परमात्म्याची कृपा झाली की सगळ्या संशयाचा नाश होतो. सगळे संशयांचा ऋषी मुनी गाथा मुखी नाम ध्याता संध्या वृत्ती विरले रे. बापर प्रमादेवर विठ्ठले तत्पदी वृत्ती मुरली रे. हे पांडुरंगा, हे भगवान श्रीकृष्ण, तुमच्या चरणाच्या ठिकाणी माझी वृत्ती लीन झाली. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा शिका दिली वांगोळी रे. ज्ञानेश्वर या ठिकाणी सुरू आहे. अभंगावर थोडक्यात बोलण्याचा मी प्रयत्न केलेला वेळेत आणि या ठिकाणी जो उत्सव होत आहे हा उत्सव संत गुणवंत महाराज, संत झोले बाबा, संत देव बाबा, आणखीन एक महात्म्यांचं नाव गुणवंत बाबा, हे या महात्म्यांची पुण्यतिथी आहे जन्मनिमित्ताने. आणि दुसरं औचित्य, आज अधिक मासाचा प्रारंभ आहे बरं का. अधिकस्य अधिक फलम म्हणून हा आपण घेतला. अधिकस्य अधिक फलम, या अधिक मासाचं असं महत्व आहे की याला मलमास असं एक नाव आहे. आणि सगळ्यात सोपं म्हणजे आपल्याला पुरुषोत्तम मास कळत नाही, मग धोंड्याचा महिना, धोंड जावयाला असतात असं.
नासा जोंगल मास आहे, त्यानिमित्तानं मोठा गोड उत्सव या ठिकाणी होत आहे. सर्व आबाल माता भगिनी पुरुष मंडळी टाळकरी मंडळी म्हणजे महाराज मंडळी या सेवेकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं इतके टाळकरी या भागामध्ये मी पहिल्यांदाच पाहिले. अनेक वेळा कार्यक्रमाला आलोय पण एवढे टाळकरी पाहिलेले नाही. गुरु बाबांच्या कार्यक्रमाला मी आलेलो आहे, तुमच्या पुण्यतिथी उत्सवामध्ये झोले बाबांच्या उत्सवामध्ये आलेलो आहे, पण टाळकरी मात्र कमी असतात. त्या भागामध्ये टाळकऱ्यांची संख्या कमी आहे, पण इथं मात्र महाराजांनी सगळे यारे यारे लहानेत सगळ्यांना एकत्र केलेलं आहे. महाराज मंडळी अनेक विद्यार्थी मंडळी या ठिकाणी कार्यक्रम करत आहेत. म्हणून हे मोठं आपलं सौभाग्य आहे की आपल्याला या ठिकाणी ज्ञानोबरांचं आणि सगळ्या संत महात्म्यांचा हा उत्सव मोठ्या पद्धतीने करता येतो. वेगवेगळे महात्मे होऊन गेले, त्यांची मोठाले महात्मे होऊन गेले आणि त्यांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर नसतं. या निमित्तानं ते चरित्र आपल्या डोळ्यासमोर येतं आणि त्या महात्म्यांचं असणारं त्यांनी केलेलं आचरण प्रमाणम करुते लोकस्तनुवर्तते. म्हणून संत महात्म्यांचं जीवन म्हणजे कसं असतं, समाजाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असतं. म्हणून संत महात्म्यांचे पुण्यतिथी उत्सव साजरे केले पाहिजे. गुरुवरे घुलेबुवा म्हणायचे, संतांचे पुण्यतिथी उत्सव साजरे केले नाहीत तर त्यांचं काय बिघडत नाही, पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. पण आपलं बिघडू नये म्हणून आपण त्यांची सेवा करावी, त्यांचे उत्सव करावे. आणि हा जो अधिक मास आहे, त्या अधिक मासामध्ये जेवढं पुण्य अधिक करावं त्याचं अधिक पटीने आपल्याला फल प्राप्त होतं. या ठिकाणी हरिभक्तीपरायण गोपाल महाराज शास्त्री यांच्या मुखारविंदातून भगवान दत्तात्रयांची कथा आपल्याला ऐकायला मिळते. आपलं भाग्य. हे क्षेत्र जे आहे कारंजा हे क्षेत्र आहे, दत्त महाराजांचं स्थान, शिव महाराजांचं स्थान या ठिकाणी आहे. मोठं भक्तिभावानं हा कार्यक्रम, मला वाटतं या भागामध्ये दत्तात्रय भगवान परमात्म्याची कथा पहिल्यांदाच या ठिकाणी होत आहे. कार्यक्रम होतात, सप्ताह होतात, ज्ञानेश्वरी पारायण होतात, भागवत कथा होते, रामायण कथा होते, पण भगवान दत्तात्रयाची कथा पहिल्यांदाच या निमित्तानं या परिसरामध्ये आणि त्यांच्या स्थानावर एका महात्म्याच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळते. आपण खरंच भाग्यवान आहात. तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. म्हणून सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या कथेचा लाभ घ्यावा. ऊन जरी असलं तरी आपल्याला इथं बसण्याकरता सोय केलेली आहे. शिवाय महत्वाचं म्हणजे कूलर लावलेले आहे, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही याची सगळी दक्षता संयोजकांनी घेतलेली आहे. तेव्हा आपण त्या महाराजांच्या मुखातून दत्त महाराजांची कथा श्रवण करण्याकरता मोठ्या संख्येनं या ठिकाणी यावं अशी सगळ्यांना प्रेमाची विनंती करतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. जगद्गुरु तुकोबारांचं भजन घ्यायचे, हात वर करा, टाळी वाजवा. तुका